आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा आणि पवित्र सण आहे. या दिवशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये लाखो वारकरी दाखल होतात. या तिथीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योगनिद्रेत जातात, ज्याला चातुर्मास म्हणतात. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशीला सर्वात जास्त महत्त्व आहे. या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते होते. महाराष्ट्रभरातून आणि राज्याबाहेरून वारकरी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत चालत पंढरपूरला पोहोचतात. ज्ञानबा तुकाराम आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषात संपूर्ण पंढरपूर दुमदुमून जाते. चंद्रभागा नदीत स्नान करून विठुरायाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. यालाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागा स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, मुक्ताईनगर येथून मुक्ताबाई यांची और उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. जय हरी विठ्ठल. राम कृष्ण हरी.